आयुष की जबरदस्त गेंदबाजी और रजत बोल्ड डीजे। बैट्समैन नेम कौस्तुभ। आयुष टू कौस्तुभ। जबरदस्त गेंद 1 रनों के लिए। एक रन स्कोर पहुंचा है 3। जोरदार शॉट और 6 आउट डीजे। नील तांबे। 1 ओवर के बाद स्कोर है 1 ओवर 3 रन। बांदेकर बॉलिंग पे। नील बांदेकर बांदेकर टू नील। 1 ओवर 3 रन। कंफ्यूजन। कौस्तुभ ऑन स्ट्राइक। बांदेकर टू कौस्तुभ। अच्छी गेंद 1 रनों के लिए। फ्रंट फुट ड्राइव उसके साथ 1 रन मिलेंगे। बांदेकर टू नील। ओ स्वीप मारने की कोशिश लेकिन नाकाम। अच्छी गेंदबाज करते हैं बांदेकर। श्री प्रस्ताव में माना जाना नाम। एक रनों के लिए खेला है अच्छे से। तीन बॉल। अच्छी गेंद 1 शॉट और ये फील्डर थ्रो करेंगे धीरे से। रन आउट की कोशिश नाकाम। 1 रन। बांदेकर टू नील। स्वीप मारने की कोशिश। 1 रन से संतुष्ट रहना पड़ेगा। दूसरे रन के लिए ट्राई करना चाहते हैं नील लेकिन विकेट कीपर से फंबल। लेकिन 1 ही रन। 1 ही रन से संतुष्ट। स्कोर पहुंचा है 7। टीम का स्कोर 7 और 1 ओवर पिच गेंद और ये 6 आउट डीजे।
चौथे बॉल के लिए सत्यम, कौस्तुभ, व्हाइट बॉल, व्हाइट बॉल, और ये मिस। अच्छी गेंद, रन रेट को बढ़ाना होगा, जीतने के लिए खेलना होगा सुपारा फर्नीचर को। स्कोर जा पहुंचा है 17, और एक और वाइड। फोकस देना होगा बॉलर को, ध्यान देना होगा लाइन पर। एक और गेंद, टैप शॉट, और ये एक रन पूरा करेंगे। रन आउट का चांस हो सकता था। सत्यम की 5 गेंदे पूरे, स्कोर जा पहुंचा है 19। आखिरी गेंद ओवर की। नील, नील जो भी श्रीप्रस्ता के माने जाने बैट्समैन, बॉलर, ऑलराउंडर माने आते हैं। अगली गेंद, ओह, एक 6 से खेलना चाहते थे, ग्लांस किया, एक रन, और यहां पे रन आउट हो सकता है, लेकिन एक खराब सी थ्रो, और एक रन और बढ़ेगा स्कोर में। रन जा पहुंचा है 21। सुपारा फर्नीचर, आखिरी गेंद, लंबा ओवर सत्यम द्वारा, क्या ये महंगा पड़ेगा? शॉट, और ये आउट। अंपायर देखेंगे कि आउट है कि नहीं। अच्छा शॉट था, नीचे नहीं रख पाए, और उसके वजह से अंपायर को भी तकलीफ हो रही है। वहां जाकर देखेंगे और निर्णय बताएंगे। और सारे प्लेयर, अंपायर को डिसीजन लेने दें। अंपायर डिसीजन, लास्ट डिसीजन। लास्ट लास्ट अंपायर को डिसीजन लेने दे, कोई उसमें डिस्टर्ब नहीं करेगा। अंपायर, अंपायर किधर? केदार, अच्छा अंपायर ने रिव्यू लिया हुआ है। अंपायर ने रिव्यू लिया। केदार, केदार को बुला रहा है, अंपायर ने रिव्यू लिया है। वही तो बोल रहा हूं, अंपायर ने रिव्यू लिया। थर्ड अंपायर का रिव्यू। डिसिजन पेंडिंग आहे. अगदी थोड्याच वेळात प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. रोमी दादा यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळेल आणि प्रतीकजी ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांच्या आगमनासाठी
ते पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. रोहिल दादा या ठिकाणी उपस्थित झालेत, रोमी दादा आणि त्यांच्या समेत प्रतीकजी ठाकूर यांना आपण पाहत आहेत. या स्पर्धेमध्ये बहुजन विकास आघाडी पुरस्कृत युवा विकास आघाडी श्री प्रस्था यशवंत गौरव चषक 2025 श्री प्रस्था कला क्रीडा मित्रमंडळ चौकार आहे. आणि या चौकाराने रोमी दादा यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतंय. त्यांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं चला ऑर्गनाइज करू नका, ऑर्गनाइज करू नका. थँक्यू. रोमी दादा यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतं. रोमी दादा वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रतीकजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. नवीनजी वागचौडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सुस्वागतम. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला तिसरं चौथं आणि चौथ्या षटकातील पहिला बॉल घेऊन येईल बॉल तयार. तसेच किशोरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला नो बॉलचा इशारा जरूर आहे. चेंडू वन बाउन्सने क्लिअर होईल. 9+4 मिळतील 5. या 5 धावे निश्चित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. चौथ्या षटकातील पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतायत. नो बॉलचा इशारा येत असताना चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण वेळेचं आपल्याला बंधन आहे आणि त्यामुळे आपल्याला हा शेड्यूल आजचा पूर्ण करायचा आहे. त्या वेळेतच चांगला फटका होता. अतिशय सुंदर पद्धतीने या बॉलला आपण पाहिलं, फक्त दिशा दिली. चांगली बॅटिंग. अमनच्या बॅटमधून चौकारांचा वेग वाढतोय. सरळ बॅटचा वापर, तंत्रशुद्ध फटका, कडक शॉट, 4 रन. थँक्यू. नीलच्या बॅटमधून यावेळेला कडक बॅटिंग होत असताना यावेळेला 4 रन. वी फॅक्टर मध्ये यावेळेला चौकारांची आतषबाजी होत असताना संघाची धावसंख्या फलकावर 38 वर जाऊन पोहोचली गेली. 38 रन्स. ऍब्सोल्युटली इनक्रेडिबल बॅटिंग. काय बॅटिंग आतापर्यंत केले. नीलच्या बॅटमधून देत दनादन फलंदाजी. यावेळेला नो बॉलचा इशारा, स्लॉक स्वीप खेळला जातोय. तत्पूर्वी 1 रन. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2+1 अशा 3 धावा मिळतील. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 रन्स. 9+3. तर ह्या वेळेला आपण पाहताय 3 धावा +9 4 धावा मिळतील. धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 42 रन. 42 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी प्रेझेंट आपण पाहत आहेत. श्री प्रस्था यशवंत गौरव चषक 2025 आपण अनुभवत आहेत. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिली रात्र. स्विच हिटचा फटका खेळण्याच्या तयारीनिशी होते, परंतु इथे 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43 रन. 43 या धावसंख्येवर. तर एकंदरीत बॉल फेकून झालेत. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 43 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 43 या धावसंख्येवर. यावेळेला बॅकफुटला जात असताना चेंडूला दिशा देण्याचं काम जरूर केलं गेलं होतं. कोणतीही धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या फलकावर 43. चांगला बॉल होता, ऑन साइडला खेळला गेलाय. तेवढीच चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या फलकावर 44. 44 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल आहे.
अप्रतिम चांगला फटका आहे ऑन ड्राईव्ह. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या दुहेरीच्या माध्यमातून पाहायला मिळेल का नाही. एकच वर समाधान व्यक्त. 46 रनचं टार्गेट. यस, स्ट्रिप आउट झाल्यामुळे नो स्कोर. मात्र 44-45 धावांचं लक्ष. स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. रोमी दादा यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी किशोरजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन. किशोरजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते रोमी दादा यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व रोहिल दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. रोमी दादा यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण रोमी दादा यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिले. मनपूर्वक धन्यवाद रोमी दादा. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिलात. त्यानंतर प्रतीकजी ठाकूर यांचं यथोचित स्वागत सन्मान मी शुभांगी गायकवाड मॅडम माजी नगरसेविका यांना विनंती करेन की आपण प्रतीकजी ठाकूर यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. या दोन्ही व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक धन्यवाद. त्यांच्या समेत नवीन वागचौडे यांना आपण पाहतायत. कामेश गमरे यांना आपण पाहू शकाल. या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. वेळेची दिरंगाई न करताना सेकंड मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या पण टॉस बॉक्स मध्ये. फोटो सेशन श्रीप्रस्था कला क्रीडा मंडळ मित्रमंडळ आपण पाहत आहेत. चला सीएम बॉयज आणि थर्ड रोड फॅल्कॉन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. चला टायमर ऑन. 20 मिनिटांचा तुम्हाला कालावधी दिला गेलाय. ती मॅच समाप्त झालीच पाहिजे. सेकंड इनिंग. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. या रोमी दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. सीएम बॉयज आणि थर्ड रोड फॅल्कॉन. एक एक्स्ट्रा खेळाडू असेल तर पाठवा ना प्लीज. मॅचला होते सुरुवात. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेली. 2 वर जाऊन पोहोचली गेली. पहिला व्हाईट बॉल आपण पाहिलात. एक डॉट व्हाईट आणि त्यानंतर सिंगल. धन्यवाद रोमी दादा आपण उपस्थित राहिलात. या स्पर्धेच्या माध्यमातून अमूल्य वेळ दिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. पहिल्या षटकातील 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. चांगला बॉल होता. अचूक टप्प्यावर भेदक मारा. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 3. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 4. या धावसंख्येवर 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अतिशय चांगली गोलंदाजी. सुपर बॉलिंग. रजतच्या माध्यमातून काही गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं.
षटक क्रमांक पहिला पण पहिला आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या स्थिर राहिली, 4 वर जाऊन पोहोचली गेली. 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 41 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 18 बॉलमध्ये 41 रन्स हे सामन्याचं समीकरण. आदर्श गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला अतिशय चांगला फटका, दर्जेदार 4 रन. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास खूप महत्वाचा भाग आहे. आत्मविश्वास पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. इथे चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9. 45 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. यानंतर सेकंड मॅच बी ग्रुपची आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर 4 मॅचेस आहेत. अप्रतिम चांगला फटका, तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग केली जाते. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग एअर. अप्रतिम ऑन साईडला बिटवीन द गॅप मध्ये खेळण्याचा दृष्टिकोन, तेवढीच मात्र चांगली फिल्डिंग. व्हॉट अ फिल्डिंग, क्लास. संघाची धावसंख्या स्थिर राहिले, जाऊन पोहोचते ते एकंदरीत 10. बॉलला जर आपण पाहिलं तर सोडून दिलं होतं, लेफ्ट केलं होतं. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 11. 11 वर जाऊन पोहोचले गेले. ऑन साईडला पुन्हा एकदा खूप चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी येईपर्यंत मात्र या वेळेला फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. आणि यस, एक्झॅक्टली थर्ड अंपायर रेफर केला. अंपायर कॉल आहे. या आपण चेक करूया. दोन रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13. 13 वर जाऊन पोहोचले गेले. 32 रनची अजून सुद्धा आवश्यकता. अप्रतिम चांगला फटका आहे. यावेळेला सुरेख क्षेत्ररक्षण. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14. 31 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. 31 रन्स टू विन. 12 बॉल 31 रन. कम्फर्ट ग्रुपचे बिल्डर जे आपण पाहत आहेत, मालक CB मिश्रा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरी में. आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते. आपका बहुत बहुत स्वागत है इस प्रतियोगिता में. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचले गेले. 12 बॉल आणि 31 रनची आवश्यकता आहे. वेग 1 चेंडू होता. भन्नाट वेग पाहायला मिळतोय. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. 11 बॉल आणि 30 रनची आवश्यकता आहे. 1 ते 2 चौकार या सामन्यामध्ये पुन्हा एकदा येण्याची चान्सेस निर्माण करू शकतात, परंतु त्यासाठी स्वतःला आत्मसात करावं लागेल आत्मविश्वासासाठी. कारण आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्याचा तुम्हाला भय नाहीये. या आपण स्वागत सन्मान आदरणीय सन्माननीय कम्फर्ट ग्रुपचे बिल्डर जे स्वतः प्रोप्रायटर आहेत आणि CB मिश्रा साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान नवीनजी वागचौडे साहेब यांच्या शुभ हस्ते, जे युवा अध्यक्ष आहेत
बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी आणि त्यांच्या समवेत माजी नगरसेविका शुभांगी गायकवाड मॅडम आपण पाहत आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. थैंक यू वेरी मच सीबी मिश्रा साहब, आप आए बाहर आई, आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. नील वागचौडे कुठेही असतील तर प्लीज या. पण मला चला स्पीडअप करा जरा गेम प्लीज. अजून 4 मॅचेस खेळवायचे आहेत. लवकरात लवकर आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. प्लीज घाई करा. चला मॅच स्टार्ट करायचे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर 15 रन्स. विजयासाठी 30 रनची आवश्यकता. चला स्पीडअप करा जरा गेम. बॉलर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अमन. अमनचा बॉल घ्या वेळेला अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, क्लास टायमिंग, बिटवीन द गॅप 4 रन. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचले गेले. 26 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. मॉर्निंग सीसी टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. विजयासाठी 25 रनची आवश्यकता. बॉल आहेत अजूनपर्यंत 9 बॉलमध्ये 25 रन हे सामन्याचं समीकरण. नो बॉल, 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 21. 24 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. प्रतिम वेग होता परंतु नियंत्रण नव्हतं आणि त्याचमुळे आपण पाहतायत वाईट नो अशा पद्धतीने धावा ऍड होत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 22 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी, खूप चांगले बॉल, डॉट बॉलची सांगता. आता बॉल आहेत 8 बॉलमध्ये विजयासाठी 22 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 22 रन. अप्रतिम स्विचिटचा फटका, परफेक्ट स्विचिट, 4 रन, चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. तर विजयासाठी 18 रनची आवश्यकता. बॉल आहे तुमच्याकडे 7 बॉलमध्ये 18 रन. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम प्लीज.
क्लीन बोल्ड, सुपर लाईन अँड लेंथ. अमन ह्या वेळेला आपण पाहताय दांडी गुल फलंदाज बॅक टू द डगआउट. 6 बॉल 18 रनची आवश्यकता. सहा बॉल 18 रनची आवश्यकता आहे. मनोहर सत्यम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 18 रनची आवश्यकता आहे. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. अप्रतिम चांगला फटका, तेवढीच चांगली फिल्डिंग. अप्रतिम. 5 बॉल 17 रनची आवश्यकता आहे. 4 खणखणीत चौकार ठोकावे लागतील. 5 बॉल 17 रन हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉल तयार. वेलासर बॅटचा वापर करत असताना मात्र सरळ चेंडू निघून जातोय. स्वतः बॅटरला सुद्धा माहिती आहे. आणि यस, विकेट डाऊन. फलंदाज बाद. 4 बॉल 17 ची आवश्यकता. वर्सेस थर्ड रोड फॅल्कॉन. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की 12वा जो खेळाडू आहे तुमचा, 12वा खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल. अन्यथा 3 धावांची पॅनलाइज तुम्हाला केली जाईल. 12वा खेळाडू कंपल्सरी. या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आता मात्र 13 रनची आवश्यकता आहे. बॉल फेकून झालेत ते जवळजवळ आपण पाहताय. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल मध्ये 13 रन. स्टेप आउट झालेला आहे आणि त्यामुळे नो रन. कोणतीही धाव मिळणार नाहीये. अप्रतिम चांगले यावेळेला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर 27. 18 रनची आवश्यकता. 3 बॉल. अप्रतिम चौकार. 4 रन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना 2 बॉल आहेत. अप्रतिम चांगला फटका, तेवढीच चांगली फिल्डिंग आणि इथून 4 रन. तर शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलमध्ये रन्स हवे आहेत त्या 9. 9 रनची आवश्यकता. 1 बॉल आणि 9 रन्स हे सामन्याचं समीकरण. यानंतर सेकंड मॅच बी ग्रुपची आपल्याला पाहायला मिळेल. सेम बॉयज वर्सेस थर्ड रोड फॅल्कॉन. आणि अशा प्रकारे विजयश्री खिचून आणला गेलाय. अप्रतिम आपण पाहू शकतायत. सुपर ऑफ फर्निशिंग. कॉंग्रॅच्युलेशन.